नमस्कार, मी अनघा दीपक गोडवे, सरपंच ग्रामपंचायत शिंगणापूर। आमच्याकडं शिंगणापूरला गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत 18 फेब्रुवारी रोजी नाम फाउंडेशन आणि जलसंधारणचे बुप साहेब यांचा फोन आला की आपण शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा प्रोग्राम सुरू करूया। मग आम्ही ठरल्यानंतर सगळे अधिकारी, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब व वरिष्ठ अधिकारी सगळे, मृदुसंधारणचे अधिकारी सगळे हजर राहिले। त्यानंतर तो मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून गाळ सगळ्या शेतकऱ्यांना 200 रुपये ब्रासप्रमाणे नेण्याचे ठरले। बरेच शेतकरी पण उपस्थित होते, सगळ्यांना ते मान्य होतं। त्यानंतर काही दिवसांनी गावातील काही लोकांना असं वाटलं की हा महाग पडतो शेतकऱ्यांसाठी, तर कमी करावा, 100 करावा। ॲक्च्युली आम्ही हा गाळ 200 रुपयाने घेतला होता, कारण एक आम्ही सिस्टीम ठेवली होती की त्या माध्यमात आम्ही काही कामगार लावले होते की वाहनं यायचा रस्ता, जायचा रस्ता, पुन्हा त्यांचा पगार त्या कामगारांचा आणि व्यवस्था ठेवली होती। आणि एक सिस्टीम राबवण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही तलावाची डागडुजी करणं, खड्डे मुजवणं, गाळ काही सगळे एकसारखा नेणार नव्हती, कुठं खडक लागला, शाडू लागली नेणार नव्हते, चांगला गाळ फक्त नेणार होते, पण राहिलेले खड्डे वगैरे कोण मुजवणार, परत सुशोभीकरण करणं तलावाचा हा हेतू होता आमचा। त्यामुळे आम्ही 200 रुपये प्रमाणे ठरवलं होतं, परंतु मान्य नव्हतं। त्यासाठी गावातील या टीमने उपोषणाचा निर्णय घेतला आणि उपोषण सुरू केले आणि त्यांनीच गाळ 200 रुपये प्रमाणे होता तो कमी व्हावा म्हणून एक आमची ग्रामसभा झाली। मासिक मीटिंगमध्ये पण आमचं ठरलं की 100 रुपयांनी गाळ द्यायचा, 200 ऐवजी 100नी। आणि तो गाळ मग आम्ही सुरू केला तसाच। आम्ही जरी लोकांचे पैसे घेतले असले तरी ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला 50 ब्रास मिळावा ह्या हेतूने आम्ही तशी सिस्टीम लावली। आणि हा हेतू होता त्याच्यामध्ये की सगळ्यांना समान गाळ मिळावा। जर एका मोफत, आता हे आता म्हणतायत की मोफत द्यावा, मोफत जर गाळ दिला तर सगळ्यांना समान मिळणार नाही। ज्याची वाहनं आहेत, ज्याची ताकद आहे, तो तिथं लावून ती सगळा गाळ तिथं उचलतील आणि सगळ्यांना मिळावा हा हेतू त्यातला आमचा मुख्य आहे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तलावामध्ये डागडुजी करणे हा पण हेतू आहे पैसे घेण्यामागं, आणि सगळ्यांना मान्य आहे। शेतकऱ्यांची काहीही तक्रार नाही, ते येत आहेत, पैसे भरलेले आहेत लोकांनी आमच्याकडं, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सिस्टीमप्रमाणे हे करत होतो, प्रत्येकाला गाळ पास पण करत होतो। परंतु ह्यांचं म्हणणं म्हणजे ह्यांनी खरं तर बंद पाडला उपोषणाचा इशारा देऊन, आणि ग्रामपंचायतीलाच ते म्हणतात की ग्रामपंचायतीने बंद पाडलेला आहे हा गाळ आणि सुरू करावा म्हणून आमच्यावर जावं। आता ह्यांनी व्हिडिओकडनं लेटर आणलं की बंद पाडावा, बंद करा आहे तसं। आम्ही शिवजयंतीच्या आदल्या दिवशीच हे बंद केलं आणि आता आज उपोषणाला हे बसलेले आहेत की तुम्ही ग्रामपंचायत गाळ सुरू करत नाही, सुरू केलं पाहिजे। तर आम्हाला बंद करायला लावलं तुम्ही वरनं लेटर आणून, आणि आम्ही कसं सुरू करणार आहे? तर ही मागणीच बेकायदेशीरच आहे, उपोषण त्यांचं मागणीच चुकीची आहे। बंद तुम्ही केलं ना, आम्हाला चालू करा, मग काय सांगताय तुम्ही? नमस्ते, उपसरपंच राजेंद्र पिसे, शिंगणापूर। पुष्कर तलावातील गाळ काढण्याबाबत बरेचशा बातम्या किंवा पेपरला न्यूज येतात। तर हे जे पुष्कर तलाव आहे, ते पुष्कर तलावाचा जो गाळ आहे तो काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत उत्पन्नाचा सोर्स होता। तो कसा होता की ते पुष्कर तलावातील जो गाळ किंवा जो सकस आहार म्हणून ते भाडे तत्वावर ग्रामपंचायत 11 महिन्याच्या करारावर देत होती। त्यातून किमान ग्रामपंचायतचा दरवर्षी 1 लाख ते 1,30,000 उत्पन्न होत होतं। त्यामुळे ग्रामपंचायतीला किमान एखादा खर्च जर करायचा यात्रेनिमित्त किंवा पुष्कर तलावाचं काही दुरुस्ती करायची म्हणेल तर ते पैसे उपयोगी येत होते। त्यामुळे तो आज जो गाळ जाणार आहे त्याच्यामुळे ते उत्पन्नाचा सोर्स ग्रामपंचायतीचा पूर्ण बंद होणार आहे। यासाठी ग्रामपंचायतीने जो घेतलेला निर्णय आहे, किमान प्रत्येक शेतकऱ्याकडून 200 नाही पण किमान 100 रुपये प्रत्येक शेतकरी देण्यास उत्स्फूर्त आहेत, तेवढे घेऊन ग्रामपंचायतीने सर्व शेतकऱ्यांना हा गाळ देण्यास सुरुवात करावी अशी विनंती करतो सरपंच मॅडमला। नमस्कार, मी डॉक्टर अतुल बंदुके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शिंगणापूर।
आज रोजी गावातील काही लोक पुष्कर तलावातील जो काही शेतकऱ्यांना आपण ग्रामपंचायतच्या मार्फत गाळ देत होतो तो त्यांनी राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं या ह्याच्यापोटी त्यांनी तो गाळ बंद पाडला. तो गाळ बंद पाडण्यासाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिला. ग्रामसभेमध्ये 23/2/2025च्या ग्रामसभेमध्ये असा ठराव झाला. त्या ग्रामसभेला शेतकरी देखील उपस्थित होते की 100 रुपये प्रतिब्रास याप्रमाणे शेतकऱ्यांना गाळ वितरित करण्यात यावा. तरी या लोकांना राजकीय हवासापोटी आणि राजकीय दोषापोटी ते मान्य नसल्यामुळे त्यांनी उपोषण केलं. त्यामुळे त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान BDO साहेब व तहसीलदार यांनी ग्रामपंचायतीला हा गाळ उपसा करू नये असं लेटर दिलं. त्यामुळे तेव्हापासून हा गाळ स्थगित करण्यात आलेला आहे. ह्या दरम्यानच्या पिरियडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी गाळ नेला तर तो पद्धतशीरपणे प्रत्येक शेतकऱ्याच्या एका सातबाऱ्याला 50 ब्रास याप्रमाणे गाळ देण्यात आला. यामध्ये कुठलाही प्रकारचं चुकीचं हे झालं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला आपण 7 नंबरची पावती देत होतो. सगळं काही नियमबाह्य पद्धतीनं ग्रामपंचायत शेतकऱ्यांना गाळ देत होती. परंतु जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी या सदरील व्यक्ती वारंवार उपोषणाचा इशारा देत आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत. तरी ग्रामसभा ही सर्व ग्रामस्थांची असते, ग्रामस्थांची सभा. यांनी ठराव घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सगळ्या 100 रुपये प्रमाणे प्रतिब्रास गाळ मान्य होता आणि असे 200 ते 220 शेतकरी आहेत ज्यांनी 2 महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत. आज तागायत एकाही शेतकऱ्याची आमचे पैसे माघारी पाहिजेत किंवा हा 100 रुपये प्रतिब्रास प्रमाणेचा गाळ आम्हाला मान्य नाही अशी कुठलीही तक्रार नाही. परंतु हे काही मंडळी चुकीच्या अर्थाने आणि राजकीय हवासापोटी सदर उपोषणाचा वारंवार इशारा देऊन ग्रामपंचायत व शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं मत. धन्यवाद. मी शशिकांत पांडुरंग भोसले, शिंगणापूर ग्रामस्थ. सध्या जी तळ्यातील गाळाविषयी जे आता उपोषण चालू आहे त्या गाळाचा अनुषंगाने सांगायचं म्हटलं तर 2005 ते 2006 ह्या वर्षी त्या तळ्यात जे आपले पाणी वाहत आहे म्हणजे लिकेज आहे, ती लिकेज मी स्वतः गवंडी काम करत असल्याने माझ्याकडे 10 ते 12 लेबर असल्याने मी त्यावेळेस लिकेज काढलं होतं. त्यावेळेस सरपंचांचं मला बिल जोपर्यंत 60 ते 65 हजार रुपये आलं होतं. त्या काळी 30-35 पोती सिमेंट वापरून आतून बाहेरून आम्ही दरज भरून घेतली. तळ्याच्या खाल्ल्या साईडला दगडी भिंत आहे, त्या दगडी भिंतीला पूर्ण दरज मी मारून घेतली. पण त्या दरेजवरून सुद्धा लिकेज ही 75% थांबलं. पण 25% लिकेज जे आहे ती त्या भिंतीच्या खालून आहे. म्हणजे कमीत कमी तिला कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं आहे. मग ही जर तळ्याचा गाळ असा जर विकत गेला आणि ह्याच्यातून स्पोर्स मिळाला की 2 रुपये उत्पन्न जर झालं तर त्या 2 रुपयाच्या उत्पन्नातनं काय असेल ती तळ्याचं खालून कॉन्क्रिटीकरण करून लिकेज थांबेल. आणि ती लिकेज थांबलं तर त्या पाण्याचा सोर्स गावातील ग्रामस्थांना व आपल्या जनावरांना शेतीला उपयोगी पडेल. एवढंच माझं मत आहे. नमस्कार, मी शंकरदादा तांबवे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शिंगणापूर. मुळात उपोषणकर्त्याची ही मागणी आहे की पुष्कर तलावातील गाळ मोफत मिळावा. सर, वस्तुस्थिती अशी आहे की पुष्कर तलावातला गाळ मोफतच आहे. पण 72च्या दुष्काळामध्ये जो गाळ रोजगार हमीच्या कामामधून जे गाळ शिल्लक ठेवला होता इथं ग्रामपंचायतीच्या उत्पन्नासाठी, तो अनेक वर्ष गेली 10-20 वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी आहे की तो गाळ शेतकऱ्यांना मिळावा. पण त्याचं कारण असं की शेतकऱ्यांना गाळ जर असा दिला तर तिथं वारंवार वाद होत होते म्हणून त्याची कोणी मागील मी ग्रामपंचायत असणारी सिस्टीम ती कोणी द्यायला तयार होत नव्हते, वाद होते म्हणून. आताच्या सरपंच मॅडमनं तो धाडसी निर्णय घेतला की बाबा शेतकऱ्यांसाठी हा गाळ गेला तर त्यांचं वार्षिक उत्पादन त्या गाळामधून वाढू शकतं. उर्वरित गाळ आहे तो मोफतच आहे. फक्त सकल शहरातल्या गाळासाठी नाममात्र जर पैसे ठेवले तर शेतकऱ्यांना गाळ व्यवस्थित मिळू शकतो. पर खातेदाराला 50 ट्रॉली अशा प्रमाणे गाळ देण्यात आला. पण चुकीच्या पद्धतीनं चुकीचं राजकारणाच्या हेतूपायी किंवा राजकारणाचा आता अलीकडच्या 6 महिन्यानंतर ग्रामपंचायतीचं इलेक्शन आहे, काहीतरी करून हे बंद पाडून शेतकऱ्यांचं नुकसान केलं असं सिद्ध करण्यासाठी वारंवार करत असलेलं उपोषण हे अक्षरशः शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलेलं मीठ आहे. अशी वस्तुस्थिती आहे की जर
मागल्या 15 दिवसातच ह्यांनी गाळ बंद केला नसता तर शेतकऱ्यांनी नांगरट केली नसती, गाळ मागच टाकला असता, नांगरट करून आता झाली असती, सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित गाळ मिळाला असता. आता अशी परिस्थिती झाली की नांगरटी केल्या, साधी खताची ट्रॉयली म्हटलं तर डेकरातनं जात नाही, आणि आता हेच महाशय पुन्हा म्हणतात की गाळ चालू करा. असं जर केलं तर माझं मत आहे की ह्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांची खरी फसवणूक जर कुणी केली असेल तर ह्या उपोषणकर्त्यांनी केली. एवढंच. आणि हा गाळ उपोषणकर्त्यांनीच बंद केला, आणि हेच उपोषणकर्ते म्हणतात की आता गाळ तुम्ही चालू करा. तर माझं सरपंच मॅडमला एक विनंती आहे की तुम्ही हा शेतकऱ्यांच्या प्रत्येक खातेदाराला कसा व्यवस्थित विना कुठल्याही वादाचा गाळपोच व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि जी काय नाममात्र आपली रक्कम ठरली त्याप्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा. 100 रुपयानं दिला तर प्रत्येक शेतकऱ्यापासून व्यवस्थित गाळ पोचेल. अन्यथा नाही, जर असं जर फुकट ठेवलं तर पुन्हा धनदांडगे, ज्याच्याकडे पावर आहे, ज्याच्याकडं यंत्रणा आहे, अशी शेतकरी माणसं गाळ नेतील आणि सामान्य शेतकऱ्याला एक ब्रास देखील गाळ मिळणार नाही. तर ह्याची दक्षता सरपंच मॅडमने घेऊन हा गाळ व्यवस्थितपणे पूर्ण करावा एवढीच मी मॅडमला विनंती करतो आणि थांबतो. बबन मुस्क शिंगाडे, गाव शेंगणापूर. यांनी जे माग 200 लोकांची यादी होत ही का ग बसली? यांनी 200 लोकांची यादी होऊन द्यायला पाहिजे. हे यांना परवडते शेतकऱ्याला म्हणून त्यांनी पैसे भरले. हे ह्यांना बंधनच पडत आहे गावात. माझं नाव सुभाष बबन भोसले, बळीपोस्ती. तर शेतीमध्ये रान मुरमाड आहे आणि शेतीचा गाळ जो आहे तो 100 रुपयानं आम्हाला परवडतो आहे. मुद्दाम विरोधक म्हणून त्यांनी मुद्दाम म्हणून बंद केलेला आहे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवून केलेलं आहे बंद. आणि आता तेच म्हणतात चालू करा, आणि ते उपोषणाला बसले. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. मी तानाजीनाव खंदारे, शेतकरी. मला 100 रुपये जे सरपंच मॅडमनं जे ती ग्रामसभा वगैरे झाली त्याच्या 200 रुपये अगोदर होते. 200 काही जणांना मान्य नसल्यानंतर ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेत 100 रुपये याप्रमाणे त्याच्यामुळे सर्व शेतकरी समेत 100 ते 200 शेतकरी होते. त्याच्यात ठरलं की 100 त्यानुसार मी 5,000 रुपये 50 कॅपाचे भरले 100 प्रमाणे. तर मला लवकरात लवकर गाळ सुरू करून मिळावा असं मी सरपंचांना विनंती करतो. आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 100 प्रमाणे मान्य आहे आणि त्याच्याप्रमाणे पैसे भरलेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्जुन नामदेव दडस, राहणार शिंगणापूर, तालुका जिल्हा सातारा. मी या गावचा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि हे 100 रुपयानं गाळ द्यायचं म्हणतील ते मला मान्य आहे. माझी काहीही तक्रार नाही. गुलाब मार्केट ठोंबरे की चाललं होतं ती व्यवस्थित होतं. तर पण मॅडम जी निर्णय घेतला ते बरोबर होता. 100 रुपये प्रमाण ते आपलं बरोबर ठीक होतं. आपण पैसे भरणार होतो तर आपण काय भरलं नाही. कशामुळं त्यांचाच नंबर लागला ना, तू 1-2 पर्यंत भरायला, तर आपलं काय घेतलं नाही तर म्हणले थांबा 2 दिवस, असं झालं.